बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचं नियोजन विस्कळीत झालंय। दरम्यान मूग, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचं अतोनात नुकसान झालंय। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे डाळस कुंभारगाव रस्ता जलमय झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागलाय। दरम्यान पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जालन्यातील घनसावंगी तालुक्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली। बोडखा बुद्रुक गावात देखील जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला। यामुळे शेती कामे करण्यासाठी गेलेले ग्रामस्थ नदीकाठी अडकले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतजमिनीच्या कामासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्याने 41 लाखांची मागणी केली। 5 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात त्याला अटक करण्यात आली आहे। विनोद खिरोळकर असं लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे। साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे। दरम्यान दाट धुक्याचा पर्यटकांनी आनंद घेतला। बारामतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। अकोल्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। बीडच्या माजलगाव शहरात दमदार पावसाने मुख्य रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। नगरपालिकेच्या वतीने सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली। अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले। शहरांमध्ये झाडं कोसळून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर काही रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले। शिरूर तालुक्यातील मांडवणगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। कलिंगड आणि फ्लावरचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात सतत पडणाऱ्या पावसाने शेतांना तळ्याचं स्वरूप आलं आणि त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालंय। रायगड जिल्ह्याला सलग 3 दिवस पावसाने चांगलं झोडपून काढलंय। यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कांदाही पावसात भिजल्यानं शेतकरी हतबल झालाय। लातूर शहरातील झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेची पोलखोल झाली आहे। हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। नाल्यासह गटारातील साहित्य घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्यांचंही नुकसान झालं। बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला। धामण गावातील शेतकऱ्यांच्या केळीसह संत्राबागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पावसाने वरवड गावातील ओढ्याला पूर आला। या पुरामध्ये आई, मुलगी आणि पुतणी अशा 3 जण वाहून गेल्या। दोघींचे मृतदेह सापडले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा इथे शेतकरी मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी जन आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिलाय। प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना अमरावतीतील अचलपूरमध्ये फिनले मिल सुरू करण्यात आलं होतं। मात्र गेल्या 6 वर्षांपासून ही मिल पूर्णतः बंद आहे। त्यामुळे कामगारांना वेतनही मिळत नाहीये आणि त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळते। सोन्याचे दर हे 600 रुपयांनी वाढून सोनं प्रतितोळा 99,000 पोहोचलंय। इंदापुरात पाहणी दरम्यान अजित पवारांनी कुटुंब नियोजनावरून शेतकऱ्यांचे कान टोचलेत। 5 मुलं असलेल्या शेतकऱ्याला तुला 2 वर थांबायला जमलं नाही का असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला। अजितदादांच्या या प्रश्नावरून एकच हशा पिकला। जळगावच्या शिवाजीनगरमधील क्रांती चौकात 2 दुचाकींच्या एकमेकांना धडक झाली आणि यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील शुभांगी लोखंडे पहिली महिला डॉक्टर झाली आहे। ज्या समाजात जात पंचायतीचा जाच होता, अनिष्ट प्रथा परंपरा आणि मुलीला शिकवणं गुन्हा मानलं जात होतं, अशा वैदू समाजाची बंधने झुगारून शुभांगीनं रचलेला पाया आज या समाजातील मुलींसाठी प्रेरणा देणारा ठरला।
लातूरमध्ये मंगळवारी अतिमुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे नदी आणि नाल्यांना पूर आल्यानं शहरातील जलजीवन ठप्प झालं. मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील चालेपूल मुसळधार पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 16 गावांचा संपर्क तुटला होता. प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आलाय आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसलाय. यावेळी उबाठा आक्रमक झालं. प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करत उबाठानं निषेध नोंदवला. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या 5 पट मावेजा द्या या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानं 21व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाला पुण्यात सुरुवात झाली आहे. अनेक प्रकारचे वाद्यवादन असे एकूण 1400 कलांचं सादरीकरण होणार अशी माहिती संयोजक हेमंत वाघ यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवसानिमित्त आरोपीनं तलवारीनं केक कापला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दुचाकी चोरणाऱ्या आंतरजातीय टोळीला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. 5 जणांच्या टोळीकडून चोरीच्या 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 5 आरोपींनी आतापर्यंत 22 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरमधील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात एका राजकीय पुढाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. अर्धापूरमधील ग्रामीण रुग्णालयातून एका वर्षात 82 बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून कुणालाही सोडलं जाणार नसल्याचं सोमय्या म्हटलं. देहूच्या विठ्ठलवाडी इथे परप्रांतीय दरोडेखोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र 2 जागृत तरुणांनी याची खबर देहू रोड पोलिसांना दिली असता पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण 3 दरोडेखोर गाडी घेऊन पसार झाले तर 2 दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. जळगावच्या बोदवडमध्ये कापूस तज्ज्ञांचं मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा वळावं आणि ब्राझील देशाप्रमाणे भरघोस उत्पादन घ्यावं असं मार्गदर्शन करण्यात आलं. मावळ तालुक्यात 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसानं विश्रांती घेतल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय आणि यामुळे आता शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची लगबग तुकोबांच्या देहूमध्ये सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू देवस्थान ट्रस्ट सोबत संयुक्त आढावा बैठक घेतली. चोपडा भागात दुचाकीवरून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत गांजाची तस्करी करणाऱ्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 2,30,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुंबईमध्ये कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यात 1,250 कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 550 प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. आणि आता एक मोठी बातमी. वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमधून बसून फिरत होते त्या गाडीचा मालक सुयश चोंधे असल्याचं समोर आलंय आणि धक्कादायक बाब म्हणजे सुयश याच्यावर देखील पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या हगवणे पितापुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्ये देखील अशाच पद्धतीनं महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आहे. दरम्यान हगवणे पितापुत्राला मदत करणाऱ्या सुयश आणि संकेत चोंधेला ताब्यात घेतलं असून दोघांना बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. शहरातील संदीपनगर परिसरात पावसामुळे घराचा स्लॅब कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. नगर शहरात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. शहरातील अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले. मुंबईत दाखल झालेल्या पहिल्याच मोसमी पावसानं मुंबईची तुंबई केली आणि या पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरात पडझडीसह शॉर्ट सर्किटच्या 100हून अधिक घटना घडल्या. चोपडाच्या गुजरळी भागातील वीर जवान चेतन चौधरींना मणिपूरमध्ये वीरमरण आलं आणि शहीद जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
नातेवाईकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम सुरू आहे, मात्र या कामामुळे खोकला, घशाचा संसर्ग आणि श्वसनासंबंधीच्या आजाराच्या तक्रारी वाढत असल्याचा सूर परिसरातील नागरिकांमधून उमटतोय। त्यासंबंधीचा वैद्यकीय अहवाल रहिवाशांच्या समितीनं MMRDAच्या बैठकीत सादर करून प्रदूषणाची चिंता व्यक्त केली आहे। पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या दिलीप देसले यांच्या पनवेलमधील निवासस्थानी आसामचे पर्यावरण मंत्री चंद्रमोहन पटावरी यांनी भेट दिली। यावेळी आसाम सरकारकडून देसले कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली। कल्याण पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरातून धक्कादायक दृश्य समोर आले। शाळा आणि कॉलेजच्या परिसरातील मोकळ्या जागेत काही तरुण नशा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। तर नशेचे पदार्थ कुठे मिळतात, पोलिसांनी याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पालकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे। सीआयडीकडून चौकशीचा प्रशासनानं निर्णय घेतलाय। भाजपनं मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला। कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। अजित पवार यांच्या विरोधात भाजप आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। अमित शहांकडे वाचला नाराज आमदारांनी खरं तर तक्रारींचा पाढा वाचलाय आणि विरोधकांना भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पंतप्रधान मोदींनी भारताचा जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवर आणलाय। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व सगळ्या जगाला दाखवलं असं म्हणत मोदींनी काय केलं म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं। आदित्य ठाकरे पालकमंत्री होते तेव्हा देखील मुंबईमध्ये पाणी तुंबायचं। 25 वर्ष त्यांनी मुंबईला लुटलं, त्यांनी काहीच बदल केला नाही असं म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। वर्ध्यामध्ये मनसेनं नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला खेळण्यातील जेसीबी भेट देत उपहासात्मक आंदोलन केलं। शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, तसंच नालेसफाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जळगाव जिल्हा परिषदेसमोर बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद या संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। भरती प्रकरणात माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पंढरपूरमधील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची भेट घेतली। प्रदीप पवार या कार्यकर्त्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानं 2 अल्पवयीन मुलांकडे 2 पिस्तूल आणि 4 काडतुसं आढळली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोंदिया येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे, तर या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। बीडच्या केज तालुक्यातील भाटुंबा इथे तरुणाचं अपहरण करून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झालाय, तर अनैतिक संबंधातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे।